इशारा 6व्या इंद्रियाचा. पंचेंद्रियांव्यतिरिक्त निसर्गाने माणसाला आणखी एक देणगी बहाल केली आहे, ती म्हणजे 6वे इंद्रिय. यालाच इंग्रजीत 6th सेन्स असं म्हणतात. सुप्त अवस्थेतलं हे इंद्रिय माणसाला भावी घटनांची अथवा धोक्यांची आगाऊ सूचना देत असतं. कुणाकुणात या इंद्रियाची तीव्रता अधिक असते तर कुणात कमी. 6व्या इंद्रियामुळे भावी संकटाची आगाऊ सूचना मिळालेल्या एका इंग्लिश माणसाची चित्तवेधक हकीकत आता इथे सांगायची आहे. या माणसाचे नाव जेम्स स्मिथ. जेम्स स्मिथने अनुभवलेली ती विलक्षण घटना त्याच्याच शब्दात ऐकणे अधिक संयुक्तिक ठरेल. ज्यावेळी ही चमत्कारिक घटना माझ्या आयुष्यात घडली तेव्हा मी हिमालयाच्या कुशीत असलेल्या कॅलिम्पॉंग या गावी पोस्ट खात्यात एक इन्स्पेक्टर म्हणून काम करत होतो. आता एक इन्स्पेक्टर या हुद्द्यावर मी काम करत असल्यामुळे नेमून दिलेल्या अनेक ठिकाणाच्या पोस्ट ऑफिसेसची पाहणी मला करावी लागे. साहजिकच मला निरनिराळ्या प्रदेशात गावोगावी भटकावं लागे. ही हकीकत 1929 सालातली आहे. त्यामुळे त्यावेळी दळणवळणाची साधनं आजच्यासारखी प्रगत नव्हती. फिरतीसाठी आम्हाला घोडे, तट्ट अशी जनावरं मिळत. माझ्या इन्स्पेक्शनच्या कामानिमित्त फिरतीमध्ये मला कधी सिक्कीम तर कधीकधी तिबेटातील ग्यान्स्टेसारख्या दूरदूरच्या स्थानावर जावे लागे. प्रवासाची मला मूलतःच अतिशय आवड. त्यातून फिरतीच्या निमित्तानं मला हिमालयाच्या गिरीशिखरांमधून भ्रमण करावयास मिळत असे. त्याने मी नेहमी खुश असे. उत्तुंग पर्वत प्रदेश, खोल खोल दऱ्याखोऱ्या, जीवघेणी थंडी, हिमवृष्टी तर कधीकधी हिमवादळे अशा अनेक गोष्टींना तोंड देऊन मला नियोजित ठिकाणावर पोचावे लागत असे. पण तरीही त्या खडतर प्रवासाचे मला विशेष असे काही वाटत नसे. आता पुढे मी जो प्रसंग कथन करणार आहे त्यावेळी पावसाळा नुकताच सुरू झाला होता. 1929 सालातला तो जून महिना होता. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात माझे दौरे नेहमी विशेष महत्त्वाच्या ठिकाणीच होत असत. तर त्या जून महिन्याच्या पूर्वार्धात मला दुर्गम प्रदेशातील डाकचेन या गावी इन्स्पेक्शन करता जायचे होते. हे गाव आमच्या प्रमुख कचेरीपासून जवळजवळ 2 दिवसांच्या अंतरावर होते व तिथपर्यंतचा प्रवास दुर्गम गिरीप्रदेशातला असल्याने कित्येक हजार फूट चढणीचा असा होता. तर ठरलेल्या दिवशी सकाळी एका भुतिया तट्टावर आरूढ होऊन मी कॅलिम्पॉंगहून कूच केले. माझा नेहमीचा गिरिजन नोकर माझे जरुरीचे सामान डोक्यावर घेऊन माझ्या मागोमाग येत होता. पावसाळ्याचे दिवस असल्याने सभोवतालचा आसमंत हिरव्यागार टेकड्यांनी बहरलेला होता. सूर्यप्रकाशात एकंदर निसर्गच मोठा मनोहारी दिसत होता. पर्वत प्रदेशातली वृक्षराजी पाचूप्रमाणे लखलखत होती. पर्वत प्रदेशातून मार्गक्रमण करत संध्याकाळच्या सुमारास आम्ही एका खेड्यात पोचलो. तिथे रात्र घालवण्याच्या दृष्टीने आम्ही तिथे मुक्काम केला. सकाळ होताच आम्ही डाकचेनच्या दिशेने पुढील मार्गक्रमण सुरू केलं. पुढला मार्ग पर्वतराजीतून जाणारा असल्याने वाट चांगल्याच चढणीची आणि कठीण होती. त्या वाटेवरून आम्ही सावधगिरीने पुढे जाऊ लागलो. तो रस्ता दुर्गम असला तरी सभोवतालचे सृष्टीसौंदर्य मात्र अतिशय अप्रतिम असेच होते. निसर्गाचे ते अनुपम स्वरूप न्याहाळत मजल दर मजल करत संध्या समयाच्या थोडं अगोदर आम्ही डाकचेन या गावाला अखेर पोचलो. डाकचेनवरले आकाश पावसाळी ढगांनी भरलेले होते, त्यामुळे तिथली हवा कुंद होती. डाकचेनला पोचताच मी प्रथम तडक तिथल्या पोस्ट ऑफिसमध्ये गेलो. तिथे सुमारे तासभरात माझे इन्स्पेक्शनचे काम संपले. डाकचेन गावात त्यापूर्वी मी कधी आलेलो नव्हतो, त्यामुळे ते गाव मला तसे अपरिचितच होते. ती रात्र मला डाकचेनमध्येच मुक्काम करावा लागणार होता, तेव्हा त्या दृष्टीने मी चौकशी केली. तिथून काही मैलांवर जवळच एका पर्वताच्या कुशीत एक सुंदर रेस्ट हाऊस
विश्रामधाम असल्याचे मला समजले. तिथे रात्र घालवायच्या दृष्टीने मी माझ्या नोकरासह त्या रेस्ट हाऊसच्या दिशेला मार्गस्थ झालो. बऱ्याच वळणावळणांच्या रस्त्याने काही अंतर पार केल्यावर दूरवर एका पर्वताच्या पुढे आलेल्या सुळकेवजा भागावर बसलेले ते टुमदार रेस्ट हाऊस माझ्या दृष्टीस पडले. त्या रेस्ट हाऊसचे छत लाल कौलांनी आच्छादलेले असल्याने त्याची शोभा अधिक खुलली होती. त्या रेस्ट हाऊस सभोवतालचा परिसर दाट झाडीनं वेढलेला होता. विश्रामधामासाठी ज्याने कोणी ती सुंदर जागा निवडली होती त्याचे मी मनोमन कौतुक केले. चढणीच्या रस्त्याने मार्गक्रमण करत काही वेळानंतर आम्ही त्या रेस्ट हाऊसपाशी पोचलो. तिथल्या खानसाम्याने आमचे स्वागत केले. तूर्तास तेथे कोणीही अन्य प्रवासी मुक्कामाला नसल्याचे आम्हाला त्याच्याकडून समजले. चला, म्हणजे सोय तर आता अगदी उत्तम होणार होती. रेस्ट हाऊसच्या आवारात असलेल्या छोट्या तबेल्यांमध्ये माझ्या नोकराने माझ्या तट्टाला बांधले आणि त्याच्या चारा पाण्याची व्यवस्था केली. रेस्ट हाऊसच्या खानसाम्यानं आमच्यासाठी गरम गरम चहा तयार केला. तो प्यायल्यानंतर रेस्ट हाऊसमधल्या एका खोलीत मी रात्रीच्या मुक्कामाला सिद्ध झालो. या सुंदर ठिकाणाचे माझ्या नोकराला माझ्या इतकेच अप्रूप वाटले आहे असे मला भासले. पण त्याचे कारण निराळेच आहे हे मला नंतर समजले. तिथला खानसामा हा माझ्या गिरिजन नोकराचा चांगला मित्र होता. काहीही असो, पण ते रेस्ट हाऊस, डाकचेनचा तो डाक बंगला आम्हा दोघांनाही सारखाच भावला होता एवढं मात्र खरं. खानसाम्यानं बनवलेल्या गरमागरम नी चविष्ट जेवणावर ताव मारल्यानंतर तृप्तीची ढेकर देऊन मी एक सिगारेट पेटवली आणि मग थोडा वेळ मोकळ्या हवेत घालवण्याच्या दृष्टीने रेस्ट हाऊसच्या प्रशस्त अशा दर्शनी व्हरांड्यात एक खुर्ची टाकून मी आरामात बैठक मारली. पण थोड्याच वेळात पावसाच्या भुरभुरीला सुरुवात झाली आणि हवेतला गारठाही विलक्षण वाढला. म्हणून मग मी माझ्या खोलीत परतलो. खोलीतला दिवा पेटवला आणि पलंगावरचे ब्लँकेट पायापर्यंत ओढून माझ्याजवळचे एक पुस्तक वाचत पडलो. त्या पुस्तकाचे पहिले पान मी वाचून जेमतेम पूर्ण केले असेल नसेल तोच, अचानक कसल्या तरी एका विचित्र अस्वस्थतेने मला एकदम घेरून टाकलं. कसल्या तरी अनामिक भीतीने माझ्या मनात प्रवेश केला आणि माझी अस्वस्थता अधिकच वाढली. ज्या क्षणी त्या अनामिक भीतीचा प्रादुर्भाव माझ्या मनात झाला होता त्या क्षणापासून एक विलक्षण बेचैनी मला जाणवू लागली. हातातले पुस्तक खाली ठेवून गोंधळून मी आजूबाजूला बघितलं. माझ्या फिरतीच्या नोकरीमुळे मला अनेक वेळा एकाकी स्थळांवर राहावं लागत असे. त्याने असल्या एकांताच्या प्रसंगांना मी चांगला सरावलेलो होतो. पण अशा प्रकारच्या भीतीदायक संवेदनांची विलक्षण जाणीव आज पहिल्यांदाच माझ्या अनुभवाला येत होती. अशी विचित्र जाणीव मला एकाएकी का व्हावी यामागील कारणाचे माझ्या विचारशक्तीला आकलनही होत नव्हते. माझ्या खोलीत भिंतीमधली एक शेकोटी होती. खोलीत उष्णता राहावी, उबदारपणा राहावा म्हणून त्या शेकोटीत लाकडाच्या लहान लहान ओंडक्यांची आग धुमसत होती. त्या अग्निज्वाळांच्या लाल पिवळसर प्रकाशात भिंतीवर चित्रविचित्र आकृत्या नाचत होत्या. मनातील अस्वस्थतेमुळे हैराण होऊन उठून मी खोलीची एक खिडकी उघडली. त्याबरोबर अंगावर रोमांच उभे करणारा थंडगार वाऱ्याचा एक झोत माझ्या खोलीत आला. त्या झोतानं मी शहारलो, पण त्या हवेचा स्पर्श होताच मला बरं वाटलं. त्या मोकळ्या हवेत मी एक दीर्घ श्वास घेतला. मला हुशारी वाटू लागली म्हणून ती खिडकी पुन्हा बंद करून घेऊन मी परत आपल्या बिछाण्यावर लवंडलो. आणि काय आश्चर्य! बिछाण्याला माझी पाठ लागताच परत त्या अनामिक भीतीची स्पंदने मला जाणवू लागली. पण त्या प्रकाराने माझ्या मनाच्या कमकुवतपणाचा माझा मलाच राग आला. भीतीच्या त्या स्पंदनाकडे दुर्लक्ष करून मी पुन्हा पुस्तक वाचण्यास सुरुवात केली. पण छे, अनामिक भीतीचे ते स्पंदन माझा पिच्छा सोडेनाच आणि आता तर भीतीची ती संवेदना मला अधिकच तीव्रतेने भेडसावू लागली.
खोलीतील बंदिस्त वातावरणाचा कदाचित तो परिणाम असेल, अशा विचारानं उठून मी खिडकी उघडली. नंतर मी परत पुस्तक वाचायला घेतलं, पण वाचनात माझं चित्त लागेना. मला आज अचानक हे काय झालंय हेच कळेना. माझ्या आजवरच्या फिरतीच्या नोकरीत मी कधीच असा विलक्षण प्रकार अनुभवला नव्हता आणि म्हणूनच या विचित्र प्रकारामागे काहीतरी अजब गूढ दडलेले असावे असे मला वाटू लागले. भीतीची ती अनामिक संवेदना काही केल्या माझी पाठ सोडेना. शेवटी हातातले पुस्तक खाली ठेवून मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो आणि डाकबंगल्याच्या व्हरांड्यात जाऊन उभा राहिलो. पाऊस आता मुसळधार कोसळत होता. वारा सुसाट वाहत होता आणि हवेत विलक्षण गारठा भरून राहिलेला होता. अंधारात बाहेरच्या त्या वादळ वाऱ्याकडे बघत असताना अचानक ते स्थान, तो डाकबंगला मी ताबडतोब सोडून अन्यत्र कुठेतरी निघून जावे अशी काही एक चमत्कारिक जाणीव माझ्या मनाला स्पर्शून गेली आणि मला जाणवणाऱ्या त्या अनामिक भयामागे नक्कीच काहीतरी रहस्य दडले आहे असे आता मात्र प्रकर्षाने वाटू लागले. त्या विलक्षण उर्मीसरशी मी माझ्या नोकराला हाक मारली. तो आल्यावर मी त्याला म्हणालो, वातावरण भलतेच बिघडत चालले. इथे या उंचीवर पावसाचा जोरही फारच भयंकर दिसतोय. तेव्हा आजची रात्र इथे राहण्यापेक्षा आपण डाकचेन खेड्यातच मुक्कामाला जाऊ. पावसाचा जोर जर असाच राहिला तर सकाळपर्यंत कदाचित परिस्थिती अधिकच अवघडून बसेल आणि आपल्याला डाकचेनला परतणेही मुश्किल होऊन जाईल. तेव्हा आपण आत्ताच्या आत्ता इथून हलावं असं मला वाटतंय. माझं हे बोलणं ऐकून माझा तो गिरिजन नोकर माझ्याकडे डोळे विस्फारून बघतच राहिला. आपल्या या साहेबाला खूळ तर लागले नाही ना असे भाव त्याच्या मुद्रेवर दिसत होते. चिंबधार पावसात दुर्गम पर्वत प्रदेशातून आणि ते पण काळोख्या रात्री डाकचेन खेड्याकडे परतण्याची माझी कल्पना खरं तर मला देखील आतून वेडेपणाचीच वाटत होती. पण ती कल्पना मी मांडत नव्हतो, तर कोणीतरी अज्ञात शक्ती माझ्याकडून ओढून ताणून ती कल्पना व्यक्त करवत होती. थोडक्यात सांगायचे झाले तर त्या रात्री त्या विशिष्ट प्रसंगी माझा मी उरलो नव्हतो. माझा तो गिरिजन नोकर मला चांगला ओळखत होता. तो नम्रपणे मला म्हणाला, साहेब, आपण उंच पर्वत प्रदेशात आहोत. त्यात बाहेर मुसळधार पाऊस लागलाय. अशा परिस्थितीत रात्रीच्या काळोखात भयंकर चढ उतार पार करत डाकचेन खेड्याकडे जाणं फार फार दुर्घट आहे. तेव्हा माझं ऐका. आजची रात्र आपण इथे काढू आणि उद्या उजाडताच इथून हलू. एवढं बोलून तो आपल्या दोस्ताकडे, डाकबंगल्याच्या खानसाम्याकडे निघून गेला. त्याचं बोलणं रास्त वाटून मी पण माझ्या खोलीकडे परतलो आणि बिछाण्यावर अंग टाकलं. माझ्या मनावरचं भीतीचं सावट नाहीसं झाल्यासारखं मला काही क्षण वाटलं. मला वाटणारी ती अनामिक भीती निरर्थक होती का? असुरक्षिततेची ती संवेदना मला अकारणच जाणवत होती का? रातोरात तिथून परत निघण्याची कल्पना मांडताच माझ्या नोकराच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव आठवून मला हसू आले. उगीचच मला वाटणारी ती भीती हा माझा काहीतरी मनोविभ्रम असावा असा विचार माझ्या मनात आला आणि आता पुन्हा तसं काही वाटू लागल्यास त्या खुळचट मूर्खपणाच्या कल्पनांची अजिबात दखल घ्यायची नाही असा निश्चय मी केला. पुस्तक वाचण्याचा विचार बाजूला ठेवून मी अंगावर पांघरून घेतलं आणि निद्रेची आराधना करू लागलो. थोडा वेळ गेला असेल नसेल आणि अचानक अनामिक भीतीची ती स्पंदनं मला परत जाणवू लागली. त्या विचित्र भीतीने माझं मन परत ग्रासलं. भयाचे ते स्पंदन या खेपी मला अधिकच तीव्रतेने जाणवू लागले. ती विचित्र संवेदना मला आता अशा रीतीने जाणवू लागली की जणू कोणीतरी अदृश्य शक्ती मला सावध करत असावी. ती अनाकलनीय शक्ती मला जणू निक्षून आज्ञा करत होती, उठ आणि शक्य तितक्या लवकर इथून बाहेर पड. चल, जल्दी कर, वेळ घालवू नकोस. कोणत्याही परिस्थितीत आज इथे राहू नकोस. लवकरात लवकर इथनं निघ.
इथून बाहेर पड आणि दूर निघून जा. माझ्या त्यावेळच्या मनस्थितीचे नेमके वर्णन अवघड आहे, पण एक गोष्ट निश्चित होती की मी त्यावेळी मुळीच घाबरलो नव्हतो, कारण मला भय वाटावे असे काहीच दृश्यमान तेव्हा तिथे नव्हते. पण तरीही कसल्या तरी अनामिक अस्वस्थतेनं मला ग्रासून टाकलं होतं हेही खरं होतं. त्या ठिकाणी एक एक क्षण व्यतीत करणे म्हणजे स्वतःला संकटात लोटण्यासारखे आहे असे मला ठामपणे वाटू लागले. दुसरीकडे माझ्या मनाच्या कमकुवतपणाची मला लाजही वाटत होती. पण अखेरीस मी निश्चय केला की काही झाले तरी आता इथे राहावयाचे नाही. माझ्या गिरिजन नोकराला मी परत बोलावून घेतलं आणि यावेळी त्याचे मत न विचारता त्याला ताबडतोब निघण्याची तयारी करण्याबद्दल फरमावलं. त्याने माझी समजूत घालण्याचा आणि माझ्या निश्चयापासून मला परावृत्त करण्याचा बराच प्रयत्न केला, पण मी त्याला अजिबात बदलू नये. अखेरीस नाईलाजाने त्याने माझे सगळे सामान आवरले. रातोरात त्या डाकबंगल्यातून हलण्याचा माझा निर्णय ऐकून तिथला खानसामा तर गारच झाला. मला खूळ लागले आहे असे माझ्या नोकराप्रमाणेच त्यालाही वाटले. त्यानेही माझी समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला, पण मी त्याचेही काही ऐकले नाही. पावसात भिजत जात माझ्या नोकराने आवारातल्या तबेल्यातून माझे तट्टू सोडून आणले आणि तसल्या त्या वादळ वाऱ्यात निवाऱ्याची ती आरामशीर आणि उबदार जागा सोडून आम्ही निघालो. उतरलेल्या मुद्रेने माझं सामान डोक्यावर घेऊन माझा नोकर माझ्या मागोमाग निघाला. त्याचा आणि डाकबंगल्याच्या खानसाम्याचा दोघांचाही विरस झाला होता, कारण देशी मद्याचे घुटके घेत ते दोघंही गप्पा मारत बसले होते. त्यांच्या त्या मैफिलीला नुकताच कुठे रंग भरला होता, पण माझ्या तिथून निघण्याच्या निर्णयानं त्यांचा बेरंग झाला होता. तो डाकबंगला मागे टाकून वादळ वाऱ्याच्या त्या अंधाऱ्या रात्रीतून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. माझी विजेरी मी हातात घेतलेली होती. त्या ठिकाणाहून आमच्या मुक्कामाचे पुढले स्थान डाकचेनखेडं अंदाजे 20-22 मैल अंतरावर होते आणि तिथपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला 4,000 फूट तरी अंतर उतरावे लागणार होते. एरवी दिवसा उजेडी देखील ती वाट पर्वत प्रदेशातली ती उतरणे सोपे नव्हते. मग रात्रीची काय कथा. मिट्ट काळोख्या रात्री मुसळधार पावसात त्या वेड्यावाकड्या वाटेने प्रवास करणे म्हणजे महाकर्मकठीणच गोष्ट होती. माझं तट्टू जरी डोंगर दऱ्यातल्या अवघड प्रवासाला सरावलेलं होतं, तरी त्या परिस्थितीत त्यालाही ती वाटचाल अतीव कष्टदायक ठरली होती. ठेचकाळत अडखळत कसं बसं ते पुढं चाललं होतं. माझ्या नोकराचीही तशीच गत झाली होती. सामानासहित तोल सावरत सांभाळून पावलं टाकत तो हळूहळू माझ्या मागून येत होता. रात्रीच्या त्या दाट काळोखात माझ्या विजेरीचा देखील फारसा उपयोग होत नव्हता आणि तशातच आता पाऊसही जोरजोरात कोसळू लागला. भरीला वेगवान वारा घोंगावत भरारू लागला. वरून पावसाचा मारा, त्यात भरारणारा वारा. मी आणि माझा नोकर अगदी पार चिंब भिजून गेलो. भरारणाऱ्या वाऱ्यामुळे अंगात विलक्षण हुडहुडी भरत होती. आकाशात कडाडणाऱ्या विजांचे थैमान चालू होते. निसर्गाचे ते रौद्र स्वरूप अत्यंत भयावह असेच होते. माझ्या आजवरच्या आयुष्यात असल्या खडतरनी बिकट प्रवासाचा अनुभव मला कधीच आला नव्हता. मधूनच त्या सुंदर आणि आरामशीर डाकबंगल्याची आठवण माझ्या मनाला बेचैन करू लागली. मनाला जाणवलेल्या असुरक्षिततेच्या क्षुल्लक जाणीवेपायी तसल्या मुसळधार पावसात तो डाकबंगला सोडण्यात मी मूर्खपणा तर केला नाही ना, असे आता वाटू लागले. भिंतीत शेकोटी असलेली छान उबदार खोली तिथे मला मिळाली होती. पांघरायला मऊ ब्लँकेट होतं. अशी सगळी छान व्यवस्था असताना चिंबधार पावसाचा तो नाच सोडून त्या डाकबंगल्यावर परत जावं असा एक विचार माझ्या मनात आला. पण आता ते शक्य नव्हतं. माझा नोकर तोंडातून ब्रही न काढता माझ्या पाठोपाठ वाट तुडवत येत होता.
मनातल्या मनात तो माझ्यावर नक्की चरफडत असणार याची मला खात्री होती. पण काही न बोलता तो बिचारा माझ्या मागोमाग येत होता. रात्री आणि तेही वादळ पावसात परतीच्या प्रवासाला निघण्याचे माझे ते कृत्य किती मूर्खपणाचे आहे हेच जणू मूकपणे तो दर्शवित होता. त्यामुळे परत फिरण्याबद्दल आता त्याच्याशी बोलण्याचा मला धीर होत नव्हता. आम्ही पुढे पुढे चाललो होतो. विजांच्या चमचमाटामुळे मधूनच सभोवतालचा पर्वत दऱ्यांचा विस्तीर्ण परिसर क्षण दोन क्षण दृग्गोचर होऊन पुन्हा काळोखात बुडत होता. पावसाच्या शिपकाऱ्यांनी आणि भरारणाऱ्या वाऱ्याने आम्ही दोघंही हैराण झालो. माझा ओव्हरकोट चिंब भिजला होता. माझा नोकर तर बिचारा नखशिखांत ओला झाला होता. रात्रीच्या अंधारातून आमचा तो प्रवास किती वेळ चालला होता कुणास ठाऊक. अचानक आकाशात झगझगलेल्या विद्युल्लतेच्या प्रकाशात माझ्या नोकराला आम्ही चाललो होतो त्या वाटेच्या कडेला एका झोपडीची आकृती दिसली. माझी मनस्थितीही कदाचित त्याच्या ध्यानात आली असावी. विजेच्या चकचकाटात मधूनच दिसणाऱ्या त्या झोपडीकडे माझे लक्ष वेधून तो मला म्हणाला, "साहेब, पुढली वाट खराब आहे. पावसाचा जोर देखील वाढत चाललाय. अशा परिस्थितीत पुढे जाणं ठीक नाही. ती जी झोपडी दिसते तिथे आपण आश्रय घेऊया. सकाळ झाली की आपण पुढे निघू." त्याच्या म्हणण्याला मी लगेच रुकार दिला आणि मग आम्ही दोघांनी आमचा मोर्चा त्या झोपडीच्या दिशेनं वळवला. त्या झोपडीच्या निकट आम्ही पोचलो तेव्हा ती चांगली आटोपशीर असल्याचं आम्हाला दिसून आलं. आम्हा दोघांना व माझ्या तट्टाला ती झोपडी सहज सामावून घेऊ शकेल माझ्या मनात आलं. माझ्या नोकरानं त्या झोपडीचं दार ठोठावल्यावर एका गिरिजनाने ते उघडलं. तो त्या झोपडीत एकटाच होता. आमच्याबद्दल काही एक आश्चर्य न दाखवता त्यानं आम्हाला आत घेतलं. झोपडीच्या आतलं वातावरण चांगलंच उबदार होतं, कारण झोपडीच्या मध्यभागी एक शेकोटी पेटवलेली होती. शेकोटीतल्या विस्तवावर लाकडाचे तुकडे टाकून त्या गिरिजनाने ती चांगली प्रज्वलित केली. झोपडीच्या लगत असलेल्या उतरत्या छपराखाली माझ्या नोकरानं माझ्या तट्टाला बांधलं. नंतर मग आम्ही आमचे ओले झालेले कपडे काढले आणि वाळण्याकरता शेकोटीवर थोडा वेळ शेकत गप्पा मारत बसलो. त्या डाक बंगल्यापासून आम्ही फार तर 1.5-2 मैलांचेच अंतर काढले असेल असे आमच्या त्या गिरिजन यजमानाने आम्हाला सांगितले तेव्हा मला आश्चर्यच वाटले. झोपडीच्या बाहेर आता वादळाने चांगलेच थैमान मांडले होते. कशाबशा उभारलेल्या त्या झोपडीला वारा आणि पाऊस आपापल्या परीनं झोडपून काढत होता. जरा वेळानं आमच्या डोळ्यांवर झोपेची पेंग येऊ लागली. तेव्हा मग सर्व विचार बाजूला सारून त्या इवल्याशा झोपडीच्या जमिनीवर आम्ही कसेबसे आडवे झालो. पाहता पाहता आम्हाला झोपा लागून गेल्या. आम्ही किती वेळ झोपलो होतो कुणास ठाऊक. मध्येच केव्हा तरी अचानक कडाड कडकडकड असा प्रचंड गडगडाटी आवाज झाला आणि आम्ही एकदम खडबडून जागे झालो. वादळ वाऱ्याच्या त्या भयंकर उत्पातात देखील तो कडकडाट आम्हाला अगदी स्पष्टपणे ऐकू आला होता. जवळपास कुठेतरी वीज कोसळली असावी असं मला वाटलं. पण त्या गिरिजनानं आम्हाला सांगितलं की तो भूकंपाचा कडकडाट होता. या प्रदेशात भूकंपाचे धक्के अधूनमधून जाणवतात, पण क्वचित केव्हा तरीच असला प्रचंड कडकडाट होतो. आत्ताचा आवाज मात्र फारच जोराचा होता, तो आम्हाला म्हणाला. लवकरच आसपासच्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवू लागतील अशी भीती त्यानं व्यक्त केली. पण आमच्या सुदैवानं तसलं काही एक घडलं नाही. फक्त वारा आणि पाऊस यांचं संयुक्त थैमानच काय ते चालू राहिलं. झोपडीवर वाजणाऱ्या त्या पावसाच्या तालावर आम्हाला पुन्हा केव्हा झोप लागली ते आम्हाला समजलं देखील नाही. सकाळी आमच्या यजमानानं आम्हाला उठवलं. प्रातर्विधी उरकल्यानंतर माझ्या नोकराच्या मदतीनं तो न्याहारीच्या तयारीला लागला. पाय जरा मोकळे करावे या हेतूनं मी झोपडीबाहेर पडलो. प्रथम मी माझ्या तट्टाची खबरबात घेतली आणि मग झोपडीच्या बाजूनं जाणाऱ्या त्या पाऊल वाटेवरून
आसपासचा परिसर न्याहाळत चालू लागलो. आकाश जरी ढगाळलेलं असलं तरी वारा आणि पाऊस आता थांबला होता. त्या पाऊल वाटेवरून चालत मी एका टेकडीवजा वळणावर पोचलो. त्या ठिकाणावरून सभोवतालचा अगदी वरपर्यंतचा पर्वत प्रदेश दृष्टीपथात येत होता. ज्या पर्वत माथ्यावर डाकचेनचा तो डाकबंगला होता त्या परिसरावर माझी नजर पडली मात्र, आणि माझ्या काळजाचा एक ठोकाच चुकला. जे दृश्य मला दिसलं त्यानं माझ्या जीवाचा थरकाप उडाला. आदल्या रात्री विचित्र संवेदनाद्वारे ज्या कुठल्या तरी अनाकलनीय शक्तीने मला तो डाकबंगला सोडून जाण्यास प्रवृत्त केले होते, त्या अद्भुत नि विलक्षण प्रकाराचे कोडे मला क्षणार्धात उलगडले. कारण ज्या पर्वतमाथ्याच्या पुढे आलेल्या सुळक्यावर तो डाकबंगला बांधलेला होता तेवढा संपूर्ण भूभाग आदल्या रात्री झालेल्या भयानक भूकंपामुळे खालच्या खोल खोल दरीत कोसळला होता. भूकंपामुळे जमीन खचण्याच्या, म्हणजेच ज्याला लँडस्लाईड म्हणतात, तसला प्रकार त्या ठिकाणी घडला होता. जमिनीतल्या पायासकट तो सबंध बंगलाच खोल दरीत कोसळल्यामुळे तिथे राहणाऱ्या त्या बिचाऱ्या दुर्दैवी खानसाम्याचा देखील त्या भयंकर अपघातात शेवट झाला होता. ज्या ठिकाणी तो डाकबंगला होता त्या ठिकाणी आता मातीचे ढिगारे व खडक दिसत होते. त्या खडकांमधून पाण्याचा एक वेगवान प्रपात उसळ्या घेत खालच्या दरीत कोसळत होता. समोरचे ते भयानक दृश्य बधीर अंतःकरणाने आणि अनिमिष नेत्रांनी बघत मी तिथे भान विसरून उभा होतो तेव्हा माझ्या नोकराच्या हाका कानांवर पडल्या. न्याहारी तयार झाली होती म्हणून तो मला बोलावण्याकरता आला होता. खुणेनेच मी त्याला जिथे उभा होतो तिथे बोलवले. तो जवळ येताच ज्या दिशेला तो डाकबंगला होता त्या दिशेला मी निर्देश केला. त्याने त्या दिशेला पाहिलं. आश्चर्यानं एकदम आ वासला. जराशानं त्या धक्क्यातून सावरून त्याने माझ्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला, म्हणजे साहेब, काल तुम्हाला त्या भयंकर संकटाची आगाऊ सूचना मिळाली होती. त्यावर काही न बोलता त्याच्याकडे पाहून मी मंद स्मित केलं आणि जड पावलांनी आम्ही दोघं त्या ठिकाणावरून परत फिरलो. 6व्या इंद्रियाच्या विलक्षण संवेदनांनी जेम्स स्मिथला भावी संकटाबद्दल अस्वस्थ करून तसल्या पावसाळी रात्री देखील तो डाकबंगला सोडून जाण्यास उद्युक्त केलं होतं. त्या रात्री जेम्स स्मिथला जो अनुभव आला तो कुठल्या अज्ञात शक्तीचा चमत्कार नव्हता, तर त्याच्याच अंगी वसत असणाऱ्या शक्तिमान अंतःप्रेरणेचा तो एक अभूतपूर्व असा साक्षात्कार होता.